परब्रह्मद्वय आनंदवैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमो जीची शक्ती जी जगन्माता पार्वती आज्ञजना उत्तम गती जयची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा नेनवे तुझा महिमा साकार होऊन आम्हा पूर्वीशी हेतु इच्छित श्री सद्गुरु कृपे करुण आदि नमो शिवगण जे का अमर सर्वाहून तयास प्रेमे शरणमे तयास प्रेमे शरणमे तयास प्रेमे शरणमे नाही मज ज्ञान नेनोगा साधन करीतो भजन भोळ्या भावे नाही अंगी शक्ती करू तीर्थाटन करीतो पूजन भोळ्या भावे त्रिलोक्य संपदा समुलेखन वितये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः कैलासी राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो भजकोण तारी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवद्भवानीं सहितं नमामि भवद्भवानीं सहितं नमामि सरले 9 मास आला माघ मास पंचमीचा दिवस सोमवार 82 अधिक 14 शतक शुक्ला पक्षी देक पूर्णतिथी पूर्णावतार शिवराज समर्थ द्वितीय प्रहरी अवतरणे 82 अधिक 14 शतक शुक्ला पक्षी देक पूर्णतिथी बसवलिंगा लागी आनंद हो झाला बसवलिंगा लागी आनंद हो झाला सुखाचा कंद आला आता 82 अधिक 14 शतक शुक्ला पक्षी देक पूर्णतिथी पंचाचार्या करो प्रथम
सगळ्यांना भस्म पोहोचलं. आता सगळ्यांनी एकदा माऊलींच्या नामाचा जयघोष करूया आणि भस्म उधळून घेऊ आणि मग आपण चिंतनाचा उर्वरित भाग थोड्याशा वेळामध्ये पाहू. झालं ना पोचलं ना सगळं. जय मंगलम जय नमः पार्वती शिव हर 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 महादेव. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय. जगज्योती महात्मा सर्वेश्वर महाराज की जय. भीमाशंकर भगवान की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. बोलो रे भाई सब संत की जय. पंचाचार्या करू प्रथम मन दुसरे चरण मन्मथांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. आचार्या सद्गुरू आम्हालाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग. गुरुच्या कृपेतून ज्यांनी जीव आणि शिव ऐक्यत्वाचा समन्वय साधून जीवनामध्ये सुख प्राप्त करून घेऊन तुमचं जीवन परिपूर्णित करण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या जीवनाची होळी केली असे चिन्मय स्वरूपाधिकार संपन्न साधकाचे मायबाप शिवसंत श्री संत बसवलिंगाचा उत्कृष्ट असा योगी मन्मथ माऊलींच्या जीवनाचं चरित्र वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. शिवहर अभंग माऊलींच्या जन्माचं वर्णन करणार आहे. सरले 9 मास आला माघ मास पंचमीचा दिवस सोमवार 82 अधिक 14वे शतक शुक्ला पक्षी देख पूर्णतिथी पूर्णावतार शिवराज समर्थ द्वितीय प्रहरी अवतरले 82 अधिक 14वे शतक शुक्ला पक्षी देख पूर्णतिथी. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आनंदाचा पर्व काळ आहे. जवळजवळ माऊलींचा जन्मोत्सव हा जन्म उत्सव 400 उत्सव साजरा करायलेत आपण, पण कितवा आहे काय माहिती महाराज.
467वा हा जन्मोत्सव साजरा होतोय। या ठिकाणी उत्सव साजरा होतोय। ज्यांनी स्वतःचं जीवन, स्वतःतल्या जीवनातलं सुख बाजूला ठेवलं आणि तुमचं जीवन सुखी व्हावं म्हणून करुणी संसाराची होळी शरण आलो पायाजवळी। बरं का, स्वतःच्या जीवनातलं सुख बाजूला ठेवलं, नव्हे नव्हे तुम्हा सर्वसामान्य जीवाचा उद्धार हेच त्यांच्या जीवनातलं खरं सुख आणि त्या सुखाची प्राप्ती करणारे शिवसंत, संजीवन समाधीचे राजे, कपिलधार निवासी शिवयोगी श्री संत महान साधू त्या मन्मथ माऊलीच्या दिव्य चरणाला अनंत कोटी माझा प्रणिपात आहे। शिवयोगी मन्मथ माऊली जगज्योती महात्मा बसवांना राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी, भीमाशंकर परमात्मा, श्री गणेशालाही वंदन करून उपस्थित प्राप्त प्रसंगी सर्व ही अतिशय वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, ज्येष्ठ, कनिष्ठ, माता, भगिनी, बंधू, पित्यासारखं ज्यांचं स्थान आहे अशी ही सर्व या भगवंताच्या दरबारामध्ये जमलेली ही शिवसंत मांदियाळी, या सर्वांच्या मंगलमय चरणाला माझा अनंत कोटी प्रणिपात आहे। विशेष पाहिलं तरी संजीवनी वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेतील ही चिमुकली बाळ या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिशय गोड सुंदर जीवनशैली जगत असताना शिक्षणाबरोबर संस्काराची गरज आणि ती गरज जोपासण्याचं काम किंवा ती संस्कार जोपासण्याचं काम या विद्यार्थ्यांनी अंगीकार करण्याचा प्रयत्न केलाय। पण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी गुरु लागतो नाही का, आणि जे त्या संस्काराचा मार्ग दाखवण्यासाठी जी प्रबळतेने कार्य करतात असे परमस्नेही परमादरणीय आमचे संजीवनी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवभक्तपरायण कृष्णाजी दादा महाराज भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी शिंतसात करण्यासाठी उपस्थित असणारे आमचे शिवभक्तपरायण परमस्नेही परमादरणीय गुरुबंधू आमचे शिवदासजी महाराज बोणे या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं गायन कर्म करण्यासाठी, गायन काम करण्यासाठी, गोड त्या भगवंताचा राग आळवण्यासाठी ज्याच्या मुखारबिंदातून सुंदर अशा प्रकारचे शब्द बाहेर पडतात, नाही ते कंठ बाहेर पडतो, तो स्वर बाहेर पडतो आणि तो स्वर प्रत्येकांच्या हृदय कमलापर्यंत जाऊन स्पर्श करतो नाही का। असा ज्यांचा सूर असे आमचे गजानंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर आमचे परमस्नेही परमादरणीय स्वप्नीलजी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत। तसं पाहिलं तर आमचे मलकांना उपस्थित आहेत, आमचे नागनाथ अप्पा चांदणे असतील, त्यानंतर शिवराजांना असतील, त्यानंतर हनुमंतांना असतील, त्यानंतर रामलिंग अप्पा शेटे असतील। तुम्ही इथलेच आहेत का अप्पा? काय महाराजांचा परिचय? समाधान महाराज, वा माझं परम भाग्य आहे। महाराजांनाही माझा शरणो शरणार्थी आहे। तसेच आमची या ठिकाणी या भागामध्ये ज्यांनी सुंदर अशा प्रकारे ही भक्तीच्या वृक्षाला पाणी घालून आतापर्यंत वृक्ष हिरवा ठेवला, हिरवा म्हणतोय मी, हिरवा, ज्या भक्तीच्या वृक्षाला सातत्याने पाणी घालून जिथं कमी तिथं आम्ही म्हणण्यापेक्षा मी म्हणतात असे आमचे मसलेकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनाही माझा शरणो शरणार्थी। या ठिकाणी माझ्या माता उपस्थित आहेत, त्याही मात्र तुल्य आईंच्या दिव्य चरणाला माझा अनंत कोटी प्रणिपात आहे।
सिस्टम खूप सुंदर आहे. काय नाव आहे म्हणले दादा? महादेव. वा, असं वाटतंय तसं बघितल्यावर महादेवासारखंच. वा, छान. महादेव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही सिस्टम खूप सुंदर आहे. यानंतर ज्याच्या जीवनाकडे पाहिलं की आदर्श घ्यावा वाटतो नाही का, कमी वयामध्ये अतिशय सुंदर ज्यांचं वादन, ज्यांच्या जीवनाकडे पाहिलं की दुसऱ्याला वाटतं मीही असा आदर्श घ्यावा, पण मी खरं सांगतो तो आदर्शच आहे आणि त्याचं नावही आदर्श आहे. याच मातीमध्ये जन्माला आलेले रत्नही आदर्शजी भुजबळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्याही चिमुकल्याला माझा धन्यवाद आहे. या ठिकाणी हा लाईव्ह यूट्यूब वगैरे कार्यक्रम आहे का? यूट्यूब आहे का लाईव्ह आहे? यूट्यूब आहे का? काय नाव आहे? रॉयल मराठी का? तडका रॉयल तो रॉयल मराठी. रॉयल मराठी कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक रसातळातल्या साधकापर्यंत भक्तापर्यंत भक्तीचा मार्ग पोहोचवण्यासाठी ज्यांनी एक महानतेचा विडा उचललाय आणि प्रचाराच्या माध्यमातून शिवभक्ती कोपऱ्यापर्यंत नव्हे रसातळातल्या प्रत्येक जीवापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या रॉयल मराठीने केलेलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण. चला, आज एका महान साधूचा जन्मोत्सव आहे. आम्हा सर्व माहे शिवभक्तांचं माहे, जे पुण्यक्षेत्र संजीवन समाधीचे राजे आपण कपिलधार म्हणतो नाही का, त्या पुण्यक्षेत्रामध्ये एक साधू राहतो. साधू साधू म्हणतोय मी, साधू नाही म्हणत, साधू म्हणतोय. साधू वेगळा साधू वेगळा नाही का. आणि त्या महान साधूच्या जन्मोत्सवानिमित्त तुम्ही आम्ही एकत्र जमलात म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणाला माझा विनम्र अभिवादन आहे. आणि मग चिंतनाला सुरुवात करतोय. शिवहार एका महान साधूच्या जन्मोत्सवानिमित्त घेतलेला अभंग बसवलिंगाचा आहे. माऊली वर्णन करतात, जन्माला येत असतो तर तुम्ही आणि आम्ही जन्माला यावं लागतं तुम्हा आम्हाला, पण संताला यावं लागत नाही ती येतात. साधूला यावं लागत नाही ती येतात. देवाला आणावं लागतं, साधू स्वतःहून येतात. आणि तुम्हा आम्हाला बळच यावं लागतं. बळच येतो त्याला जीव म्हणतात, स्वइच्छेने येतात त्याला साधू म्हणतात, त्याला संत म्हणतात. आणावं लागतं त्याला देव म्हणतात. शिवार येण्याची इच्छा नसते, जाण्याची नसते. जाण्याची इच्छा नसताना जावं लागतं त्याला जीव म्हणतात. पुन्हा बोलतोय मी, जरी एकदा गेल्याच्या नंतर पुन्हा येण्याची इच्छा नसते तरी यावं लागतं त्याला जीव म्हणतात. पण जाणं ज्यांच्या हातात आहे आणि येणं ज्यांच्या हातात आहे त्याला साधू म्हणतात. शिवहार यावं लागतं, जावं लागतं. जीवाच्या पाठीमागे उपाधी आहे, पण येतात आणि जातात हे स्वइच्छेचा जन्म साधूचा आहे. काय येतात साधू, कशासाठी येतात साधू, काय कारण आहे, काय कारण आहे साधू येण्याचं. तुम्ही आम्ही एका धर्माच्या तत्वाप्रमाणे आचरण करतो. कशाप्रमाणे? धर्माप्रमाणे. धर्म म्हणजे काय? धर्म काय सांगतो? नका जाऊ आडवाटे, नका जाऊ आडवाटे, हो नका
धर्म नका जाऊ आडवाटे खोटे सर्व ते उपाय आडवाटेने जाणाऱ्या जीवाला सन्मार्गी लावण्यासाठी वाटेवर रस्ता दाखविण्यासाठी धर्म सांगतो हे कर्म चुकीचं आहे या कर्माने जाऊ नको असं वागलं पाहिजे हा धर्म सांगतो पण सांगणारा धर्मच जर मी काय म्हणलं सांगणारा धर्मच जर बरं असं म्हणायचंय मला शेताच्या भोवती कुंपण लावलं जातं शेतीच्या भोवती कुंपण लावलं जातं ना ते कशासाठी पिकाचं रक्षण व्हावं म्हणून पिकाचं रक्षण व्हावं म्हणून कुंपण लावलं जातं आणि कुंपणानं जर शेत खाल्लं तर धर्म बुडत असतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारता ऐकणं मी काय सांगतोय की शेतातल्या कुंपणानं जर शेत खाल्लं तर धर्म बुडतो तसं धर्म जर तो म्लान झाला असेल धर्म जर अधर्माची बाजू घेत असेल तर त्यावेळी साधूला यावं लागतं साधूला कशासाठी कशासाठी यावं लागतं बुडते जन नदे खरे डोळा अरे बुडतं हे जन देखवत नाही बघवत नाही म्हणून संत त्याला सन्मार्गी लावण्यासाठी साधू जे अवतार घेतात तो विषय मी सांगतोय का संत अवताराला येतात म्हणजे काय येतात हो संताचे हे ब्रीद तारा म्हणून मागती जन्म मानवाचा त्या गुणी मोक्षाचा लाभ मोठा पण का जगात दोन जाती आहेत जगामध्ये दोनच अशा जाती आहेत मी का सांगितला विषय एखादी व्यक्ति दिन भर काम करके जब घर लौट जाता है तो बाप पूछता है बेटा कितना कमाया काय म्हटलं मी बाप पूछता है बेटा कितना कमाया बच्चे कहते हैं बाबा कुछ लाया कि नहीं लाया औरत कहती है कितना बचाया 80 वर्षाची आई 90 वर्षाची आई भीतीला टेका देऊन बसलेली असते आपल्या बाळाकडे पाहिल्याबरोबर त्या बाळाला म्हणते बेटा दिनभर मी कुछ खाया की नहीं खाया काय म्हणतात तिला आई म्हणतात आई आणि ती आई एक पहिली जात म्हणजे आई आहे आणि दुसरी जात म्हणजे संत आहेत साधू आहे का सांगतात एक पोट भरण्याचं ज्ञान प्राप्त करून देते आणि एक त्याच्या जीवाला शिव करण्याचं सामर्थ्य ज्ञान प्राप्त करून देते त्याला साधू म्हणतात शिवहार तुमच्या आमच्या व्यवहारिक ज्ञानामध्ये आई त्याला ज्ञान देते बाळा सकाळी उठलं पाहिजे बेटा मग शौचादी प्रक्रिया केली पाहिजे मग हात धुतलं पाहिजे दात घासलं पाहिजे स्नान केलं पाहिजे शाळेत गेलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे तू एका क्लास 1च्या नोकरीवर गेला पाहिजे हे माझ्या जीवनातलं सुख आहे तुला सुख पाहिलं तुला सुखी पाहिलं की मला समाधान आहे एक जात पाहिली स्वतःच्या हाडाचं काढ करते रक्ताचं पाणी करते चंदनाप्रमाणे देह जिजविते पण अपेक्षा रुपयाची करत नाही निस्वार्थपणे सेवा केली जाते ती जगाच्या पाठीवर एकमेव अशी जात आहे तिथं आई म्हणतात आई पण हे ज्ञान व्यवहाराचं ज्ञान आहे हे ज्ञान पोट भरायचं ज्ञान आहे परी सुटकेची वेगळे हो ह्या ज्ञानानं तुम्ही समाजामध्ये प्रतिष्ठा ठेवाल या समाजामध्ये तुम्ही चांगलं वागाल या समाजामध्ये तुम्ही या विश्वाच्या मायेच्या प्रपंचामध्ये तुम्ही प्रतिष्ठित नागरिक व्हाल यात नवल नाही
पण मोक्ष नाही. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या साधू नावाच्या आईनं तुम्हाला ज्ञान द्यावं लागतं. हा ज्यांचा जन्म आहे ना त्या साधू बद्दल बोलतोय मी. जगाच्या पाठीवर अशा दोन जाती आहेत की ते निस्वार्थ प्रेम करतात आणि स्वतः लेकराचं हित पाहतात. ऐशी कळवळ्याची जाती करीला आहे का नाही. कळवळ्याची जात कोणती जात आहे ती? ती साधूची जात आहे, ती संताची जात आहे. मी काय सांगत होतो विषय लक्षात घ्या की ज्या ज्या वेळी संत, पण तुम्ही विचारलं होतं का साधूला? नाही विचारलं. तरी संतांनी सांगितलं. काय सांगितलं? जन्म येऊन केले काय केलं आपण जन्माला येऊ? नको तेच करायला लागलेत ना. बर ठीक आहे. जे करत आहात तो मार्ग सत्याचा आहे का असत्याचा आहे? नाही, मी असं म्हणतो जो तुम्ही करत असलेला मार्ग प्रपंचामध्ये जो व्यवहार करता तो सत्य आहे का असत्य आहे? असत्य. कशावरून? बोलू नको रे संसारा, पाहे विचार हा खरा. कसा आहे मग हा प्रपंचातला सर्व बाजार कसा आहे? जैसा वांजेचा विस्तार आहे काय? मात्रत्व प्राप्त नसलेल्या आईनं जसं खेळ मांडावा, जशी शेजाऱ्याची लेकरं गोळा करावी, तसं प्रपंचातली माया आहे म्हणाले महाराज. कशावरून? संसारात सुख नाही संतांनी सावध केलं. ऐक प्राण्या, ए वेड्या, वेड्याला मनाला सांगाया देहाला काही साधन करा येऊनी जन्माला. सांगा त्या मनाला, त्या वेड्याला, त्या देहाला सांगा काहीतरी साधन कर म्हणाव जन्माला येऊन. का म्हणून? मिळाला जन्म हा मानवाचा तुला, काही साधन करा येऊनी जन्माला. पण गंमत अशी झाली आहे, हिरव्या चारी भांबावे पशु. एखादी बांधलेली गाय जर दाव्याची पीळ सुटली, जर एखाद्या हिरव्या वावरात गेली समजा, अण्णा गाय जास्त खात नाही हो, पण तुडवते जास्त. का? तिला कळत नाही कसं खावं किती खावं कळत नाही. भांबावली जाते, तिचं भान सुटतं, मग ती नुकसान करते. तसं हे मन या विषयाकडे भांबावल्यासारखं झालंय आणि खऱ्या सुखाचा पत्ता विसरलाय. तो पत्ता विसरलेला पत्ता पुन्हा सांगावा म्हणून साधू अवतार घेतात, जन्माला येतात. बरं का? त्या साधूचा जन्मोत्सव आहे आज. चला, काय येतात साधू? मी का आलो इथं?
असं बोलूया आपण. तुम्ही का आला तिथं? तुम्हाला असं वाटेल आम्ही भजन करायला आलो महाराज. मग मी कशाला आलो? तुम्ही म्हणाल मी कीर्तन करायला आलो. मग तुम्ही कशाला आलात? तुम्ही कीर्तन केलेलं आम्ही ऐकायला श्रवण करायला आलो. बरं जाऊ द्या, इथं आलात, पण इथंच कशाला आलात? हे कळलं की तुम्हाला आता? माझं बोलणं कधी कधी असं असते. इथं आलात कीर्तन ऐकायला, पण इथंच कशाला आलात? विसरले. इथं कशाला आला म्हणाला मी. तुम्ही म्हणसाल का वेडे आहेत का महाराज तुम्ही? इथं कीर्तनाला आलोय. मी म्हणालो इथंच कशाला आलात? माझं बोलणं कळाले ना तुम्हाला? माझी भाषा थोडी अशी उलटी आहे. का आला तिथे? जन्मोत्सव साजरा करायला असं म्हणतात. हे बरोबर आहे यांचं. हो बरं जाऊ द्या, जन्मोत्सव साजरा होतोय असू द्या. त्याच्याबद्दल माझं मत नाही. साधू अवतार घेतात आणि पुन्हा तो धर्म संस्थापनाचं कार्य करतात. मी काय सांगितलं? 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनांनी तो धर्म टिकविला. टिकविला म्हणजे काय केलं? त्या धर्मावरचा मळ काढला. मळ माहिती आहे ना तुम्हाला? तांब्याचं भांड, पितळाचं भांड जर समजा हिरवं झालं, मलिन झालं, तर त्याला गावंढळ असा उपाय होता, चिंच आणि मीठ. आता त्याची भाषा शुद्ध झाली, त्याला पितांबरी निघाली, मग त्याच्याने ते चकाकतं. बरोबर आहे ना? मग ठीक आहे. आता हे जसं भांड मळालं तसं ते भांड त्या पितांबरीनं चकाकतं. मग हे देहरूपी भांड कुठल्या पितांबरीनं चकाकतं? बर ठीक आहे. आतापर्यंत आपण लक्ष 84 फेरा फिरोनी आलो या नरदेही, आलो या नरदेही. किती फिरलेत आपण? 83,99,999 इतकी जन्म घेऊन इथं आलो. पण इथं आल्यावर बी झोप लागली आहे का नाही? इथं नाही म्हणालो मी, इथं आल्यावर म्हणालो. इथं आल्यावर म्हणालो नाही. मी कसं बोलालो बघा बरं का? मी गमतीनं बोलायलो. मी इथं आल्यावर तुम्ही जागे आहेत, पण इथं आल्यावर झोप लागली की झोपीतून जागा करावं म्हणून साधू अवतार घेतात. एक कारण. साधू काय करतात? अवतार घेतात. तुमचे डोळे उघडे आहेत का झाकलेले दादा? उघडे आहेत ना? आता तुम्ही झोपलात का जागेत आहेत? जागे आहेत ना? डोळे उघडे ठेवणं म्हणजे जागणं आणि डोळे झाकणं म्हणजे झोपणं. असं आहे का तुमच्याकडं? असंच आहे ना? ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. डोळे उघडे असलं की जागा आहे असा त्याचा संकेत आहे. डोळे झाकला की तो झोपला असं तुमचा निर्देशांक आहे. मला सांगा की ज्या साधून अवतार घेतला आणि जगाला उपदेश केला निजू नका असं म्हणाले महाराज. काय केला उपदेश? मी तुम्हाला विचारला प्रश्न, डोळे उघडे असणं म्हणजे जागणं का? डोळे झाकणं म्हणजे झोपणं का? असा त्याचा अर्थ मी तुम्हाला विचारला. महादेव दादा, तुम्ही झोप येत आहेत का जागे आहेत? जागे आहेत. कधी झोपता? संध्याकाळी झोपता काय? बरं ठीक आहे. यांचं असं म्हणणं आहे दिवसा डोळे उघडे असतात म्हणजे जागणं आहे आणि संध्याकाळी डोळे झाकणं म्हणजे झोपणं आहे. बरोबर आहे ना? मग मला सांगा, गाथ्यामध्ये माऊलीनं त्या साधून अभंगाची निर्मिती केली. अभंग 2 आहेत. एक माऊली शिवदासांचा आहे, एक माऊली मन्मथेश्वरांचा आहे. एका अभंगामध्ये माऊली म्हणतात निजू नका, जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. ते साधून लिहिलेला अभंग आहे. त्या साधूचा जो जन्मोत्सव आहे त्या साधूचा अभंग आहे. आपुल्या स्वधर्माने वागा असा एक अभंग गात्यामध्ये. निजू नका, जागा जागा, पुढे आहे बहुदगा, लक्ष 84चा फेरा, जेने चुके ऐसे करा. साधूची 2 साधूची अभंग गात्यात आहेत. निजू नका म्हणतात. मग मला सांगा, ज्यांना निजू नका म्हणतात ते मंडपात जागे असतात आणि जे झोपलेत त्यांना उठा म्हणण्याचा विषय येत नाही. अभंग लिहिला कुणासाठी? कळतं का माझं बोलणं?
जे जागे आहेत त्यांना उठा म्हणण्याचा प्रश्न येत नाही आणि जे झोपलेत त्यांना जाग करण्याचा प्रश्न येत नाही. तुम्ही जागेत उठवण्याचा प्रश्न येत नाही, पण मी अभंग यांच्यासाठी निर्देशांक दर्शवितो. अभंग त्यांच्यासाठी त्या साधूने लिहिला. कुणासाठी? ज्यांचे डोळे उघडे असून ज्याला प्रपंचाची निद्रा लागली त्याच्यासाठी. शिवार झोप किती प्रकारची आहे. आता ती झोप लागली म्हणून साधूचा अवतार आहे. साधूचा जन्म, साधूच येणं त्याच्यासाठी आहे. झोप लागली. किती प्रकारची झोप आहे? शास्त्रामध्ये 5 प्रकारची झोप आहे. किती प्रकारची? 5 प्रकारची. चला बोला दादा, आपण असं बोलूया. येताना ही सिस्टम तुमच्या सोबत आलं का? इथं आल्यावर घेतलंय? काही शंका आहे का? नाही, बाकीच्यांना बोलू नका, फक्त त्यांना बोलू द्या. मला एक माईक घ्या ना जवळ. इथं आल्यावर घेतलंय ही माईक. इथं आल्यावर घेतलंय ही सिस्टम. तुम्ही इथं आल्यावर घेतलंय ती. आता तुम्हाला माझं वाटतंय का? नाही, थोडं चुकलं का माझं बोलणं? ते तुम्हाला माझं वाटतंय का सार्वजनिक वाटतंय? माझं वाटतंय, आहे का नाही? जर समजा त्याला एखाद्या माणसाने हात लावला तर तुम्ही लगेच म्हणणार, ए बाजूला सरक, वस्तू खराब होईल, ती माझी आहे, म्हणणार की नाही तुम्ही? येताना तुम्ही घाबरायलेत ते. तेवढे जाऊन प्रश्नाचं उत्तर देऊ नका. मी सहज विचारायलो तुम्हाला. तुमच्या अंगावरचा असेल तर तुम्ही घेतलेला आहे ना. आता तो कोणाचा आहे सध्या? तुमचाच आहे. येताना घेऊन आला होता का इथं आल्यावर घेतलाय? इथं आल्यानंतर घेतलंय. येताना ते आलेला ड्रेस कुठे आहे? काय म्हणतो मी? येताना तिथून घेऊन आलेला ड्रेस असेल ना शिल्लक? नागवासिया नागवासीचा रे नागवासिया. कसा नागवा आलोत ना. अंगावर वस्त्र होतं नाही. काय होतं मग? काहीच नव्हतं. येताना रिकामा आलाय, जाताना रिकामा जायचंय. इथं आल्यावर त्या वस्तूची भेट झाली की त्या वस्तूबद्दल त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होतं आणि नसताना ती वस्तू माझं म्हणतो. ही पहिली झोप आहे. ही पहिली झोप आहे. हा, झोपेतून जाग करण्यासाठी साधूचा अवतार आहे. मला इथं जायचंय. एक विषय लक्षात घ्या. माझं नसताना माझं म्हणणं ही झोप आहे. बर, हेच माझं म्हणता का सगळं दिसलेलं माझं म्हणता? बर, तुमचंच माझं म्हणता का दुसऱ्याचं बी माझं म्हणता? तुमचंच माझं म्हणता ना. बर, समजा आता दुसरी झोप सांग ना. एखादी वस्तू आकर्षक आहे, एखादी वस्तू मनाला मोहून टाकणारी आहे, डोळ्याचं पारणं फेडणारी आहे आणि चित्ताला स्थिर करणारी वस्तू जर डोळ्यासमोर दिसली तर ती वस्तू आपल्याला राहावं वाटती का नाही? वाटती म्हणजे याचा अर्थ झोप लागली आहे म्हणा की. याचा अर्थ सुद्धा झोप लागली आहे. दुसऱ्याची वस्तू, परवस्तू जरी चांगली असेल तर ती मला राहिली असती तर असा जो भाव निर्माण होतो. समजावं आमचे डोळे उघडे आहेत तरी आम्हाला झोप लागली आहे. त्या झोपेतून हलवून उठवण्यासाठी साधूचा जन्म आहे. कळतंय का बोलणं? चला याच्या पुढे जाऊ. एक प्रपंचाची निद्रा आहे. प्रपंचातला प्रकार सांगितला. एक स्वरूप निद्रा आहे, एक ब्रह्म निद्रा आहे, एक ज्ञान निद्रा आहे, एक अज्ञान निद्रा आहे आणि एक ज्ञान निद्रा आहे. मी काय सांगितलं? प्रकार किती सांगितले? 5. प्रपंचाची निद्रा तुम्हाला सांगितली. माझी नसताना माझी म्हणणं झोप. दुसऱ्याची वस्तू चांगली दिसली की ती मला राहावीशी वाटणं झोप. त्याच्यासारखं मला प्राप्त व्हावं असं वाटणं झोप. बरं, जाऊ द्या. लई आता हे झोपीबद्दल भरपूर बोलता येईल. आपल्याला वेळ कमी आहे. 1 तासाचं कीर्तन आहे. 12 वाजता आपण भस्म उधळण केलं. 1 वाजता आपल्याला थांबायचं. 1 तासाचं कीर्तन आहे. हा, ठीक आहे. चला
स्वरूप निद्रा कशाला म्हणावं? स्वरूप म्हणजे काय? महाराज म्हणाले काय? सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले, माझे सगुण स्वरूप, मी स्वरूपाबद्दल बोलत होतो. एक आमच्या शालेय शिक्षणामध्ये आचार्य विनोबा भावे यांचा एक मला पाठ होता. कोणता पाठ होता? विश्वरूप पाहू नका, स्वरूप पहा. स्वरूप पहा, विश्वरूप पाहू नका. का? बर ऐका 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 मी काय सांगतो कळते ना तुम्हाला सगळ्यांना? ऐका. स्वरूप निद्रा, निद्रा म्हणजे झोप. स्वरूप बर जाऊ द्या. स्व म्हणजे स्वतः, रूप म्हणजे रूपच. स्वरूप म्हणजे स्वतःच रूप. दादा आपण दोघंच बोलूया. तुम्ही महादेव, मी दयानंद. आपण दोघं बोलूया. बाकीचे जा तुम्ही, आता काही विषय नाही, आम्ही दोघं बोलतो. माझं नाव दयानंद आहे. तसं नावाशी काहीतरी बरंच काही आहे बरं का. हा बरं जाऊ द्या. दादा नाव तुमचंच आहे का? शंका आहे काही? आधी म्हणता म्हणता पुन्हा गप्प झाले. काही शंका आहे का? नाही ना. नाव तुमचंच आहे, तुमचंच आहे ना? नाव तुमचंच आहे का म्हणालो? बघा बरं का, आता गंमत आहे इथं. नाव तुमचं नाही मग कुणाचं आहे? मग तुम्ही महादेव म्हणल्याबरोबर जे पळत येता, धावत येता, ही सिस्टमवाले म्हणलं की धावत येता, हे सिस्टमवाला नाव तुमचं आहे का? मग कुणाचं आहे? मग राहू दे, आम्ही घेऊन जाऊ काय? थोडं विनोद बाजूला सोडा, विनोदाचा विषय मला घ्यायचा नाही. नाव महादेव तुमचं आहे. महादेव हे नाव तुमचं आहे, ठेवलेलं आहे. 12व्या दिवशी नामकरण केलंय, घुगऱ्या घातल्या, मग महादेव सादेव कुरभूर असं तसं काहीतरी केलं. नाव ठेवलेलं देहाचं आहे का आत्म्याचं आहे? नाव ठेवलेलं देहाचं आहे का आत्म्याचं आहे? देहाचं आहे. नाव देहाचं आहे, पण जी वळून पाहतो तो मी म्हणतो, तो मी कोण आहे? काय म्हणतात महाराज? देहाचा अहंकार. का सांगितला मी? कशासाठी सांगतोय? निद्रा, झोप लागली आपणाला. कोणती झोप आहे? मी म्हणणारा कोणीतरी वेगळा आहे आणि देह त्याच्यापासून वेगळा आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. देह आणि तो एक असता तर तो वेगळा आणि हा वेगळा झाला नसता. पण तो वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. हा म्हणजे देह, तो म्हणजे तो. कळतंय? ठीक आहे, चला. आता तो मध्ये आहे म्हणून मी बोलतोय, तो आतमध्ये बसलेला आहे म्हणून मी हसतोय, तो आतमध्ये प्रक्रिया करतोय म्हणून मी बोलतोय. मग तो जर बाहेर गेला तर हे जाग्यावर थांबतंय. याला जड म्हणावं. मला सांगा, नाव हे जडाचं आहे का सूक्ष्माचं आहे? त्याचं नाव आहे, जडाचं नाव आहे. नाव जडाचं आहे, पण साथ तो घालतोय. ओ महाराज असं म्हणलं की लगेच ओ आलो आलो असं म्हणतो, नाही का? म्हणणारा कोणीतरी वेगळा आहे
आणि नाव कुणाचं तरी वेगळं आहे, हे माहीत नाही, त्याला अज्ञान आहे. काय म्हणलं मी? पण अनंत जन्म भोगून त्या देहाची संगती त्या मुक्त असलेल्या आत्म्याशी जळली, म्हणून तिथं बद्धता निर्माण झाली. आणि मी बद्ध आहे नाही, मीच महादेव आहे हे नाव त्याला भ्रमित केलं. हा भ्रम दूर होण्यासाठी ज्या साधूंनी तुमच्या आमच्यासाठी देह धारण केला त्याला आज अवतार म्हणतो आम्ही. बरं का? मी नाही माहित आहे, पण माहित नाही मी तो नाही असं म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. मीच तो आहे असं म्हणतो मी. मला म्हणायलेत का? मला म्हणायलेत का? देह म्हणतो का? असं नाही ना. कोण म्हणायलंय? मला म्हणायलेत का? मुक्त होता परी बळे झाला बद्ध, हे मुनिया छंद माझे माझे. कोणीतरी आत्मुक्त आहे पण त्या देहाच्या संगतीने बद्ध झालाय. मग काय करावं लागल? आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. अरे हे बंधन तोडायचं असेल तर एकच करावं लागेल. काय? त्या साधूच्या भेटीला जावं लागेल. म्हणून साधूचा अवतार. एक कोणती निद्रा सांगितली? स्वरूप निद्रा. मी कोण आहे हेच मला कळालं नाही. चला, ज्यांना मी कळाला मी कोण आहे, अहम ब्रह्मस्मी, मीच तो, तोच मी, अशी ज्याची अवस्था झाली, मी गेला तूच मी, मीच तू म्हणता म्हणता तू मी, असा शब्द जिथे प्रकट होतो ना तिथे मात्र एकच सुख उरतं. कोणतं? मी तू पण हानू रे, अहंकार निर्माण केलाय. तो अहंकार एकला अहंकार त्यागीचा, सर्वची होय त्यागीले तत्वता. अरे एक अहंकार गळाला. काय होतं मग? वृक्षाला लागलेलं फूल आणि फुलाच्या देठाशी फळाचा जन्म झाला की फुल गळतं. तसं ज्ञान मी कोण आहे हे कळालं की अहंकार गळतो, नाही का? आणि ते अहंकार गळाला. मी तू पण हानुरे सुखाक्षय घेरे. अशी ज्याला निद्रा लागली तो साधू, त्याला ब्रह्मनिद्रा म्हणावं. कोणती निद्रा? ब्रह्मनिद्रा. कोणती ज्ञान? कोण्या कारणासी येणे मज झाले. कशासाठी आलो? काय करायचंय? काय करायचंय इथं येऊन? का आलो इथं? अरे याच्यासाठी आलो. कशासाठी? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आहे का नाही? शेवटची एक मनुष्य जन्म आहे. पण कशासाठी आलो? नरतनु हेची मुक्तीची माहेर आहे का? हे मुक्तीचं माहेर गळाय म्हणून साधून मनुष्य नरतनु हेची मुक्तीचे माहेर. हे मुक्तीचं माहेर गळाय. याच देहामध्ये मुक्त होता येतं, या देहामध्येच देव होता येते. हे साधूला माहित होतं. म्हणून साधूनी वाहवत असलेल्या जीवाला सन्मार्गी लावा म्हणून जन्म धारण केला, मनुष्याचा जन्म मागितला, अवतार घेतला, नाही का? एक सांगतो तुम्हाला विषय. ज्या ज्या वेळी धर्म बुडत असतो ना त्या त्यावेळी संत साधू अवताराला येतात. इथून सुरुवात करतो. एक 15 मिनिटं. धर्म बुडत असला की देव तिथे येत नाहीत. अधर्माने जो वागतो त्याचा
काय करतो? संहार करतो, संहार. आणि भक्ता राखी पायापाशी, दुष्टासी संहारे. हे देवाचं काम आहे, पण साधूचं काम तसं नाही. जेवत असलेली आई, रांगत असलेलं बाळ जर दुडू 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 धावत आलं आणि आई जेवत असलेल्या ताटाजवळ जर त्याने विष्ठा केली तर आई त्याला मारत नाही. जेवत असलेलं ताट बाजूला करते, त्याला अगोदर सुचिरभूत करते, मग पुन्हा अन्न सेवन करते. तिला आई म्हणतात. दुर्गुणाच्या संगतीमध्ये वाहवत असलेलं ही बाळ वाईट मार्गाने धावू लागलंय, म्हणून त्या आईने त्याला कडेवर उचलून घेऊन भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी ती आई त्या बाळाकडे येते आणि त्याला उचलून घेते. राजा हे बघ, कडेवर घेते, कडेवर त्याला सांगते. काय सांगते? पण गंमत अशी झाली, त्या महाराष्ट्र देशी झाला हाहाकार. काय झालं महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. कशाची भूमी आहे? काय महाराष्ट्र भूमीचं महिमान काय? 3 टायमाची भाकर मिळवण्यासाठी काबाड कष्ट करतो, म्हणून काय त्याची जन्मजात गरिबी आहे का दादा? नाही ना. पण अजून एक सांगू, वनवन फिरतो, राबराब राबतो, 3 टायमाची भाकरी उपलब्ध करण्यासाठी फिरत असतो, त्याला गरिबी म्हणता येत नाही. पण एक सांगतो, भूक नसताना जेवण विकृती आहे, भूक लागल्यानंतर जेवण प्रकृती आहे. आणि वनवन फिरून 3 टायमाची भाकरी प्राप्त केली, पण त्याच्यातली अर्धी भाकर दुसऱ्याला देऊन जेवण करणं ही माझ्या भारताची, महाराष्ट्राची संस्कृती आहे. ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संत साधू अवताराला येतात, त्या ज्ञानोबाचा हा महाराष्ट्र आहे, या मन्मथ माऊलीचा हा महाराष्ट्र आहे, त्या तुकोबारायाचा महाराष्ट्र आहे, माझ्या लक्ष्मणाचा महाराष्ट्र आहे, शिवबा सारख्या शिवरायाचा महाराष्ट्र आहे. ही मालमत्ता नाही महाराज, ही कुणाच्या मालकीची ताबेदारी नाही. अरे मला सांगा, एक देहूचा तुकोबा, एक आळंदीचा ज्ञानोबा, एक रयतेचा राजा शिवबा आणि एक पंढरीचा विठोबा, याची मालमत्ता ही काय तुम्ही आम्ही निर्माण केलेलं आहे? नाही ना. विचार करा मी काय सांगतो. हे साधून निर्माण केलेलं वैभव आहे, संतांनी निर्माण केलेलं वैभव आहे. ही महाराष्ट्राची भूमी आहे. पण काय झालं? महाराष्ट्र देशी झाला हाहाकार. काय झालं मग? सांडुनी स्वधर्म परधर्मी रत. काय झालं त्या काळामध्ये? एक विषय असा लक्षात घ्या, माय आपल्या या देशातलं भूषण काय? महिलेचं भूषण एक आहे. माय महिलेचं, मातेचं भूषण एक आहे की तिच्या डोक्यावर पदर राहणं ही तिचं सगळ्यात मोठा दागिना आहे. सोनं किती आहे गळ्यात याला किंमत नाही, पण डोक्यावर पदर याला किंमत आहे. एक आईवडिलांचं कुळ राखलं जातं, एक पतीच्या कुळाचा उद्धार असतो, म्हणून डोक्यावर पदर ठेवा. असंच आहे ना. शास्त्र सांगतं, जिच्या डोक्यावर पदर आहे, जिच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना जिला सासू सासऱ्याची कदर करता येते, जिच्या डोक्यावर पदर, जिला करता येते सासू सासऱ्याची कदर. गरिबी असेल, श्रीमंती असेल, पांगळा असेल, आंधळा असेल, आहे त्या परिस्थितीमध्ये पती सेवेशी सादर, तिलाच म्हणतात इंडिया इज द माय मदर. बरं का? हे माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. पण झालं काय? महाराष्ट्र देशी हाहाकार झाला. काय झाला सांगतो तुम्हाला. डोक्यावरलं जे अलंकारानं, लाजीरवानं, जे लज्जा नावाचं काय आहे दागिना आहे, आणि तो पदरामध्ये झाकलेला होता, तोच खाली पडला. आणि काय झालं? डोईचा पदर भरल्या
निघू लागल्या. झाले काय? रंग उधळू लागले. रंग कोणते? उधळीत रंग चारित्र्यावर सिंतुडी उडू लागले आणि माय माऊलीवरती उभ्या रस्त्यामध्ये अत्याचार होऊ लागले. अत्याचार होत असताना धर्म अधर्माच्या पद्धतीने चालू लागला. मग सगळ्याला मात्र दुःख होऊ लागलं. त्यावेळेस सगळ्यांनी त्या परमेश्वराला हाणं विनंती केली, ए माय बापा, यावं लागल रे देवा तुला, नाही सण होत आता, यावं लागल तुला. अंतकरण प्रत्येकाचं ओलं झालं. त्या ओल्या अंतकरणानं त्या देवाला हाक मारली. काय म्हणून? येई बामन मथा, येई बामन मथा, कोणी नाही, तुझं बिन त्राता कोणी नाही. येई बामन मथा, येई बामन मथा, येई बामन मथा, येई. आणि मग त्या परमेश्वराला या जगाचं हे धर्मपुरतं हे दुःख बघवत नव्हतं म्हणून त्या देवानं साधूकडे काम पाठवलं. जा तुम्ही आता धर्म स्थापन करा. पण साधू कुणाच्या बी घरी जन्माला येत नाही. तो आपणाला असं वाटू लागलंय का नाही शिवाजी महाराज जन्माला यावे, पण माझ्या नको तुमच्या यावे वाटाल्यात, आहे का नाही? साधू जन्माला यावा, मन्मथ स्वामी जन्माला यावे, लक्ष्मण महाराज जन्माला यावे वाटला दे, पण तुमच्या घरी माझ्या नको. साधू कुणाच्याही घरी जन्माला येत नाही. आई से संत जन अवतरती कोठे, सत्पुरुषांचे पीठे ज्यांचे घरी, त्या कुळामध्ये कधी दबाण बनलेलं राहू दे लागतंय, कधी जाऊ दे, आता वेळ नाही आपल्याकडे. बर, अजून कथा आहे हो लगेच का? मग होबारूनच कथा करू सांगा. बरं असू द्या. संत कुण्याही कुळामध्ये जन्माला येत नाहीत. काय पाहिजे त्या कुळामध्ये? 42 कुळ्यापासून त्याच्या घरामध्ये नामाचं अखंड चिंतन पाहिजे. संत अवताराला येतात, संत साधू जन्म घेतात, याचा अर्थ कुणाच्याही कुशीमध्ये जन्म घेत नाहीत. ते पावन कुशी पाहिजे. पावन कशी पाहिजे? आसनी सयानी भोजनी गमानी, आसनी सयानी भोजनी गमानी, आसनी सयानी भोजनी गमानी, आसनी सयानी भोजनी गमानी, बिचौला पानी
शुद्ध झालेली पाहिजे काया शुद्ध. कशी? कापुराची वाती उजळल्या ज्योती आईचा समाप्ती झाली जैसे. सुगंध उरतो पण अस्तित्व उरत नाही. तस सत्य उरावं लागतं पण देहावस्था उरत नाही. अशी ज्यांची जीवनातली शैली आहे. आमचं कसं आहे? वरवर दावी शिवाचार पर्यांतरी अनाचार आहे का नाही? असे शुद्ध भाव जाता. असे शुद्ध भाव जाता. असे शुद्ध असा भाव कळंब या ग्रामामध्ये कसला भाव होता माहिती आहे का तुम्हाला? भाव कसला होता माहिती आहे? नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. कसा भाव होता? आशनी शयनी भोजनी गमनी. कसला भाव होता? भाव सांगायलो भाव. पण योग होता त्या साधूच्या मुखात, त्या पुण्यात्म्याच्या मुखामध्ये अखंड देवाचं नाव होतं. तुम्ही म्हणसाल मग जागे असल्यावरच होतं का? नाही, झोपल्यावर बी नाव होतं. झोपल्यावर कसं महाराज येड्यावनी बोलायला तुम्ही? मला सांगा, भजन वरून देहानं करावं का भजन जीवानं करावं? देहानं करावं का जीवानं? म्हणलो मी जीवानं करावं. मग आपलं भजन कशाने चालू आहे? देहानं. झोपल्यावर भजन करताव का? कवा बघू झोपल्या झोपल्या टाळीवाजी देवनी वाटणार आहे का? कवा कीर्तनात होबार देवनी वाटणार आहे का? आपलं भजन देहानं, पण त्या पुण्यात्म्याच्या मुखातलं भजन हे आत्म्यानं जीवानं भजन होतं. नमः शिवाय नमः शिवाय. नाव होतं शिवलिंग. काय होतं नाव? शिवलिंग. शिवलिंग असं त्या पुण्यात्म्याचं नाव. योगायोगानं कर्मधर्म संयोगानं मांजरसुंब्याच्या बाजूला नेकनूर निनगूर हे गाव आहे. कोणतं गाव आहे? निनगूर. आता नेकनूर झालंय ते. निनगूर गावामध्ये जिच्या मुखामध्ये अखंड नाम होतं अशी ती माता पार्वती. शिवलिंग स्वामी आणि माता पार्वती कर्मधर्म संयोगानं यांचा दोघाचा विवाह संपन्न झाला. पण विषय असा होता, लग्न झालं की माहेर सोडते नवरी तिथं जाते, पण तसं झालं नाही. लग्न झालं की तिथून ते ग्राम सोडलं शिवलिंग स्वामीनं आणि आपल्या सासरवाडीमध्ये म्हणजे नेकनूर मध्ये ते राहू लागले. पण काय होता नित्यक्रम? एकच नित्यक्रम होता. कोणता? त्या कपिलधार मध्ये जायचं, त्या दिनोदर बाबांच्या संगतीचं काय करायचं? अनुकरण करायचं आणि त्यांची चरण सेवा करायची. हे गुरुदेवा घडो चरण सेवा. काय म्हणायचं त्या गुरुला? हे गुरुदेव तुमची चरण सेवा घडावी हेच माझं जीवन आहे. पण बराचसा काळ गेला निघून आणि बराचसा काळ गेला पण काय झालं नाही. काय म्हणाले?
मूलबाळ झालं नाही असं म्हणाले का? बरोबर ठीक. वेली लावल्यावर फूल यावं. काय यावं? अंगणात लावलेल्या वेलीला पाणी घातल्यावर तिची संगोपना केल्यावर फूल यावं आणि लग्न झालं की मूल व्हावं. माझं बोलणं कळायले ना? वेलीला फूल यावं, लग्न झालं की मूल व्हावं, हा निसर्गाचा नियम आहे. पण अंगणात लावलेल्या विहिरीला फूल बी आलं नाही आणि पार्वती मातेच्या पोटी मूल बी झालं नाही. मग निपुत्रिकाची अवस्था कशी असते सांगू का तुम्हाला? सगळ्या सुहासिनी एकत्र जमल्या, माऊली तिथं बसल्या ना की माऊलीला उठी भरू देत नव्हत्या त्या. का? ए बाजूला हो, निपुत्रिक आहेस. आणि मग असं जर म्हणलं ना, तू वांज आहेस, तुला फलप्राप्ती नाही, असं वारंवार वारंवार पाण्याला गेलं भांडायच्या सोहळ्यामध्ये. काय 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 बोलाले तुम्ही? काही बोलालेत का? थोडं 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 एक 10 मिनिटं थांबा, बोलू नका दादा. मला सुद्धा कथा आहे, लगेच कथा आहे. तुम्हाला घरी जायचंय, जेवण करायचंय, मग कधीला यायचंय. मला पण असू दे बाबा, तेवढं काही करत नाही. पण हो, विषय असा आहे. काय सांगत होतो मी? निपुत्रिक. मग अशी पुन्हा 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 त्या देहाला दुःख देत होत्या सर्व सुहासिनी. आणि मग दुःख व्हायचं, दाय मुकली, माता पार्वती रडायच्या. देवा, मी एखाद्या माईपासून एखादी मूल ताटातूट केली असेल का रे पूर्वजन्मामध्ये? एखाद्याचं मूल तिच्यापासून वेगळं केलं असेल का रे? काय चुकलं असेल माझ्या जीवनामध्ये? का मला मूल होत नाही? का माझी खुशी पावन होत नाही? का माझ्या जीवनामधला हा डाग पुसून बाजूला निघत नाही? काय केलं असेल मी? अशा अनेक प्रकारच्या शंका मनामध्ये घेत होत्या आणि त्या शंकेची शिदुरी खात खात दुःख अश्रू डोळ्यामधून गाळत होत्या माता. एके दिवशी असं झालं, माता रडू लागल्या आणि तेवढ्यामध्ये शिवलिंग स्वामी बाहेरून आले आणि ते आपल्या आवडीला म्हणाले, आवले अगं का रडतेस तू? का रडतेस? असं म्हणणार रडणाऱ्या माणसाला जर का रडतेस म्हणलं ना, पुन्हा जास्त हुंदका येतो. मग हुंदकी देऊन रडू लागल्या माता. काय सांगावं स्वामी? कसं बोलायले ती मला दादा, कसं बोलायले ती माहिती आहे ना? स्वामी काय सांगू तुम्हाला, मी सकाळी पाण्याला गेले होते. मग त्यांनी सांगितलं शिवरात्री आहे, प्रदोष आहे, सोमवार आहे आणि मला ते पूजेला पाणी घेऊन जायचंय. तू निपुत्रिक आहेस, तुझा स्पर्श इथं होऊ द्यायचा नाही, तिथलं बाजूला जा. काय केलं मी? काही चुकलं का माझं? अगं वेडीस का तू? जगामध्ये वावरत असताना देहाचा धर्म आहे आणि त्या धर्माप्रमाणे अज्ञानाप्रमाणे बोलले असले तरी त्याचं एवढं वाईट वाटून घेण्याचा विषय नाही ना. बोलू दे ना. काय होत असतं? साबण लावल्याने मळ जात असतो आणि बोलल्याने पाप निर्मळ होत असतं. जाऊ दे, बोलू दे ना. काय होत आहे? असेल कमी काहीतरी त्या भगवंताची इच्छा नसेल अशी कशी तरी समजूत काढली माता. डोळे पुसत पुसत आपल्या प्राणे स्वामींच्या विचाराचा विचार संगतीमध्ये घेत असताना अचानक असा विषय झाला. कुठलं चाहूल नसताना, कुठलं काही नसताना अचानक त्या ठिकाणी श्री गुरु बसवराज स्वामीचं आगमन झालं. बसवराज स्वामी कोण? कोण बसवराज स्वामी? मन्मथ माऊलीचे गुरु. ते मानूर पीठाचे गुरु. पण अचानक त्या नेकनूर मध्ये आले आणि माऊलीला तो दिव्य अशा प्रकारचं दिव्य असं तेच पाहिल्याबरोबर साक्षात माझा भीमाशंकर उभा आहे का काय, इतकं जाज्वल्य रूप दिसलं. आणि धावत 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 गुरु माऊलींना पाठ घातला आणि पाय धुवत असताना डोळ्याच्या अश्रूने पाय धुतले. काय म्हणलं मी? रडू लागले. दुःख आवरत नव्हतं. पूजा करीत होती पण डोळ्यातले अश्रू दुःखाचे होते आणि ते अश्रूची जाणीव सद्गुरूला झाली. उठवलं. का रडतेस तू? उठ बेटा, का रडतेस? काय सांगावं महाराज? कैसा हो उदार होईल जीवा
पुत्र सुकुमार नसता पोटी. महाराज, या देहाचा उद्धार होईल का हो? माझी खुशी पावन होईल का हो? आणि त्यावेळेस त्या साधून आशीर्वाद दिला. पूजा झाली, प्रसाद घेतला. प्रसाद मन तृप्त झालं. आणि प्रसाद घेत असताना त्या माऊलीनं, त्या पार्वतीनं गुरुच्या चरणाला हात लावल्याबरोबर त्या साधून आशीर्वाद दिला. काय? प्रसादाच्या वेळी आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला. तुमचे पोटी स्कंद येईल हो. आणि मग झालं काय? त्या माऊलीच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण निर्माण झाला. पक्षी किलबिलू लागले, वातावरण मोर गायन करू लागले, कोकिळा गायन करू लागले, आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या. आणि मग सुखाचे दिवस जीवनामध्ये प्राप्त झाले. आणि मग मात्र त्या माझ्या पार्वती माऊलीला डोहाळे लागले. डोहाळे लागले तर माझ्या डोहाळे लागल्यानंतर शाडू खाऊ नये, माती खाऊ नये, माणसाने चिखल खाऊ नये, कोळसा खाऊ नये, आहे का नाही? चांगलं पुत्र जर जन्माला यावं वाटत असेल तर परमरहस्याचं पारायण करावं, ज्ञानेश्वरीचा ध्यान करावं. ज्ञानेश्वरासारखा पुत्र जन्माला येतो, नव्हे माझ्या मन्मथ माऊलीचा अवतार पोटाला येतो. पण आम्ही ते करणार. माझे मन तुझे झाले, रोतला पायी काटा. मालिका बघतो, मालिका, आणि त्या मालिकेनं वेळ केलं, त्याच्यात गर्भावर संस्कार झाले. आणि आमची लेकरं आता पिढी बिघडून गेली. माणसं म्हणालेत, महाराज ऐकीच ना गेले. कसं ऐकते माय? रोपट लावायच्यालाच दूषित झालंय. दूषित झालेलं रोपट सुख देऊ शकत नाही. म्हणून शुद्ध बियाणं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. त्या बीजाचा सरले 9 मास, आला माघ मास, पंचमीचा दिवस सोमवार. 9 महिन्याचा कालखंड गेला. माऊलींचा अवतार झाला. याबद्दल काही नाही व्यस्त बोलणार मी आता, कारण अभंगाचं मर्म मी पूर्वी बोललोय, आहे का नाही? 9 मास सरले. पंचमीच्या दिवशी, सोमवारचा दिवस, पंचमी माहिती ना? सोमवारच्या दिवशी माऊलीने देह अवताराला आणला नाही, अवतार धारण केला आणि देहामध्ये प्रवेश केला. पण ते शतक कोणतं? 82 अधिक 12 शतक. 82 अधिक 82 अधिक 14 शतक. शुक्ला पक्षी देख पूर्ण स्थिती अवतार धारण झाला. आता जवळजवळ 1:30 वाजता, मी 1 वाजता म्हणलं होतं नाही का? 12ला चालू केले, 1:30 वाजले म्हणजे 1.5 तास झाला. आता पुन्हा कार्यक्रम आहेत, मग जास्त वेळ नाही घेणार. अभंगावर निरूपण करणे इतका आपल्याकडे वेळ नाही. 12वे 82 अधिक 14 शतक. शुक्ला पक्षी देख पूर्ण तिथी. अवतार पूर्ण आणि पूर्णत्तम अशी 2 अवतार आहेत बरं का? श्रीरामाचा अवतार अपूर्ण आहे, कृष्णाचा अवतार पूर्ण आहे बरं का? मी काय सांगतो विषय? पूर्ण आणि पूर्णोत्तम. अपूर्ण अवतार राम आहेत, पूर्ण अवतारी कृष्ण आहेत. पण माऊली वर्णन करतात, बसवलिंग स्वामी वर्णन करतात त्या साधूचं, की तो साधू पूर्ण अवतार. काय नाव आहे त्याचं? नाव शिवराज आहे. मन्मथ का नाव? जन्माला आल्यानंतर मनाला उन्मत केलं, माणसाच्या मनातलं मन मंथन करून ज्याने मन्मथ हे नाव प्राप्त करून घेतलं ते मन्मथ. पूर्ण अवतार शिवराज समर्थ. समर्थ म्हणलं की तिथे उणे नाही. एखादी गौऱ्या वेचणारी मुलगी राजाच्या महालात राणी झाली, मग गौऱ्या वेचायची गरज आहे का?
वेचू नये गौऱ्या. का वेचू नये? ती समर्थाची बायको आहे. तसं महाराज म्हणाले पूर्ण अवतार शिवराज समर्थ. समर्थ म्हणजे जिथे कसल्याही प्रकारची न्यूनता नाही असे साधू मन्मथ स्वामी शिवराज समर्थ आहे. पण कधी द्वितीय प्रहरी अवतरले बरे का, अवतरले अवतार धारण केला. दुसऱ्या प्रहरामध्ये प्रहर किती? 4. 8 प्रहर आहे. रात्रीचे 4, दिवसाचे 4. पण कुठल्या प्रहरामध्ये? दुसऱ्याच प्रहरामध्ये. का? आता याचं विश्लेषण करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. द्वितीय प्रहरी अवतरले. मग काय झाला? बसवलिंगाला झाला हो. बसवलिंगा लागी झाला हो आनंद, सुखाचा कंद आला आता. महाराज म्हणतात मन्मथ आला शे भूलोका, आता कोणी भिवू नका. का म्हणतात हो? एक आमचं रक्षण करणारा, आम्हा अधर्माचा त्याग करून स्वधर्मामध्ये रत करून त्या जीवाला शिवपदी बसविणारा साधू आज अवतार धारण करतोय. म्हणून बसवलिंग स्वामी म्हणाले मला आनंद झालाय. आनंद का? सुखाचा कंद आला आता मग मात्र काही करायची गरज नाही. म्हणून ज्या महान साधूचा जन्म आहे, ज्या महान साधूचा अवतार आहे, त्या साधूच्या दिव्य चरणाला माझा खर्च अनंत कोटी प्रणिपात आहे. वेळ संपलेला आहे. त्याबद्दल या ठिकाणी पुण्यक्षेत्र कोणमध्ये माऊलींचा जन्मोत्सव अखंड नामयज्ञाच्या सानिध्यामध्ये संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करतोय. सर्व ग्रामस्थांना, टाळकरी, विनेकरी सर्वांना नतमस्तक होतोय. पुनश्च एकदा साधू मन्मथ माऊलीच्या चरणाला नतमस्तक होऊन ग्रामदैवत भीमाशंकराला अभिवादन करतोय. पुनश्च एकदा माफी मागून सेवेला पूर्णविराम. गुरुराज माऊली जय सांब जय जय सांब.